नमस्कार शेतकऱ्यांनो जेवढे पण शेतकरी बांधवांचे जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर या कालावधीमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले होते ढगाळ वातावरण किंवा अवकाळी किंवा अवळी पावसामुळे किंवा इतरही काही खराब वातावरणामुळे, तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी जे की राज्य शासनाच्या माध्यमातून काल दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी एक शासन निर्णय जे आहे ते निर्गमित करण्यात आले आणि त्याच्या माध्यमातून जे की सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यासाठी त्यांच्या विधिमंडळासाठी सर्व काही निधी इथे आता मंजुरी त्याच्यात देण्यात आलेले शेतकऱ्यांना, तर याच्या माध्यमातून कोणते ते पात्र जिल्हे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालेला आहे, कधीपर्यंत तो त्यांच्या अकाउंटमध्ये वाटप होणार आहे, किती महसूल मंडळाच्यात पात्र आहे, कोणते कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, किती शेतकऱ्यांची संख्या याच्यात आहे, हे संपूर्ण काही माहिती या GRच्या माध्यमातून देण्यात आलेली शेतकऱ्यांना. तर राज्य शासनाच्या माध्यमातून हा GR काल दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केला करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आणि याला मंजुरी इथे देण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आहे सर्व काही माहिती आपण इथे आता जाणून घेणार. व्हिडिओ इम्पॉर्टंट आणि माहितीपूर्ण व्हिडिओला नक्कीच पूर्ण पहा आणि त्या अगोदर चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील एक लाईक आताच करून द्या. तर शेतकऱ्यांना आपण सर्व काही माहिती आता खालीप्रमाणे जाणून घ्या. तर आपण इथे प्रस्तावना देखील तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल किंवा ते हवी असेल तर तुम्ही इथे वाचू शकता. हे काही इम्पॉर्टंट एवढं इथे नाही. शेतकऱ्यांना आपल्यासाठी जिल्ह्यांची यादी किंवा त्या जिल्ह्यासाठी कोणता किती निधी आणि कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये वितरण होईल हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांना. तर हे सर्व काही शासन निर्णय वगैरे तुम्ही इथे बघू शकता. शेतकऱ्यांना शासन निर्णयामध्ये वर्धा जिल्ह्यातील आर्वी विभागात जे की ऑगस्ट 2024 या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे जे की संत्रावर्गीय आणि फळ पिकांच्या फळबागांमुळे झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून पालाप्रस्ताव गेलेला आहे. तर आपण बघू शकता की 10,84,98,000 रुपये एवढा निधी जे की वर्धा जिल्ह्यात तिथे मंजूर झाला आहे. परंतु हे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी खालीलप्रमाणे पण काही जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये आहे शेतकऱ्यांना, ते देखील आपण सर्व काही माहिती संपूर्ण जाणून घेणार आहोत. तर शेतकऱ्यांना आपण बघू शकता सर्व की तुम्ही इथे GR रीड पण तुम्ही करू शकता. शेतकरी याच्या माध्यमातून जे की आता बऱ्याच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे की सर्व काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा निधी मंजुरीला याला देण्यात आलेले शेतकऱ्यांना. तर आपण खाली बघू शकता शेतकऱ्यांनो की आता इथे जे की शासन निर्णय व महसूल वन विभाग यांच्या माध्यमातून जे की जुलै व ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये शेती पिकाची नुकसानी करता वितरित करण्याच्या माध्यमातून या निधीचा तपशील जिल्ह्यांनी आहे शेतकऱ्यांना. आपण बघू शकतात की जिल्हा कालावधी, बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये आणि बाधित शेतकरी संख्या आणि त्याचबरोबर निधी रुपये लक्ष कोटीमध्ये शेतकऱ्यांना इथे बघू शकता आपण की नंबर 1ला आहे वर्धा जिल्हा. तर वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये जवळपास शेतकऱ्यांना 5,933 एवढे शेतकऱ्यांचे जे की शेतकऱ्यांचे सर्व हेक्टर जे की बाधित झालेलं होतं आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण बघू शकतो की वर्धा जिल्ह्यातील 5,933 एवढी जे की बाधित शेतकरी संख्या आणि त्यांच्यासाठी 10,84,98,000 रुपये एवढा निधी जे की आता राज्य शासनाच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या शेतकऱ्यांना कधी वितरण होईल तर आजपासून आज दिनांक 22 जानेवारी 2025 रोजीपासूनच हा निधी तुमच्या अकाउंटमध्ये कधी पण वितरण होऊ शकतो. शेतकऱ्यांना कधी पण तुम्हाला तो मेसेज येऊ शकतो. खाली बघू शकता विभागीय आयुक्त अमरावती यांच्या माध्यमातून जे की शेतकऱ्यांना 11 ऑक्टोबर 2024 रोजी जे की हा प्रस्ताव इथे देण्यात आलेला होता. त्याच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यासाठी जवळपास 41,911 शेतकरी इथे पात्र ठरलेले बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि त्यांच्यासाठी 134,61,83,000 रुपये एवढा निधी जे की शेतकऱ्यांना आता मंजुरी याला देण्यात आलेली. त्याचबरोबर खाली बघू शकता अकोला जिल्हा नंबर 2 मध्ये. तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आपण बघू शकता की 3,433 एवढी बाधित शेतकरी संख्या आणि त्यांच्यासाठी 10,90,62,000 रुपये एवढा निधी इथे त्यांच्यासाठी मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर पुढे आपण बघू शकतात की बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी 3,852 एवढे शेतकरी इथे पात्र आहे म्हणजेच की बाधित आहे आणि त्यांच्यासाठी 945,65,000 रुपये एवढा निधी इथे त्याला मंजुरी देण्यात आलेली शेतकऱ्यांना आपण बघू शकता. आणि शेतकऱ्यांना एकूण टोटल आपण बघू शकतात की त्यांना जे की 55,129 शेतकऱ्यांना जे की 165,83,08,000 रुपये एवढा निधी इथे सर्व काही आता राज्य शासनाच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा निधी कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतो, वितरण होऊ शकतो. तर शेतकरी व्हिडिओमधील माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून मात्र नक्कीच सांगा. व्हिडिओमधील माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढील पण असलेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.